रत्नागिरीच्या कालभैरव मंदिरात सर्वात जुनी मूर्ती भैरवाची आपल्याला एका ठिकाणी दिसते। आज आपण ती समजून घेऊ। कालभैरव सिरीजमधलं पहिलं पुष्प। देवळात तुम्हाला कालभैरवाची मूर्ती दिसते। नुकताच त्याचा वज्रलेप झालेला आहे। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अंगाने खूप सुंदर शिल्प म्हणून कालभैरवाची मूर्ती दिसते। पण सर्वात जुनी भग्न झालेली मूर्तीसुद्धा आपल्याला त्याच देवळात एका ठिकाणी दिसते। त्रिपुरांच्या जरा पुढे आणि मूळ मंदिराच्या मध्ये काही कोरलेले पाषाण दिसतात। आता त्याच्यातलं डाव्या हातातलं सर्वात जुनं पाषाण आपण बघूया। ते हे बघा। हे बघितल्यानंतर तुम्हाला दिसतंय की वरचा भाग पूर्ण कापला गेलेला आहे। खाली तुम्हाला फक्त त्याचे पाय दिसतायत आणि एक कटिबंध दिसतोय। आत्ताची कालभैरवाची मूर्ती आपण बघू आणि ती ह्या मूर्तीशी कंपेअर करू। तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की ती मूर्ती ती तशीच्या तशी इथे फक्त भग्न झालेली आहे आणि जुनी आहे। तर ही मूर्ती ही कालभैरवाची सर्वात जुनी मूर्ती असू शकते असं आपण म्हणू शकतो। सावंत साळुंखे कुटुंबांनी जेव्हा पूर्ण हा परिसर ताब्यात घेतला तेव्हा त्यांचं कुलदैवत इथे स्थापन केलं आणि ते स्थापन केल्यानंतर ती जी मूर्ती स्थापन केली होती ती ही असावी असं आपण म्हणू शकतो। पण मग आत्ता जी मूर्ती तुम्हाला दिसते त्याच्यावर जो वज्रलेप केला आहे ती मूर्ती कधीची आहे? तो वज्रलेप कधी केला गेला? मग ही मूर्ती बाहेर का ठेवली गेली? ह्या सगळ्याची उत्तरं एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। पण कधीही आता कालभैरवाच्या देवळात गेलात तर ह्या मूर्तीला सुद्धा नमस्कार करा आणि समजून घ्या सर्वात जुनी इतिहासाशी जोडणारी जी मूर्ती आहे ती ही मूर्ती नक्कीच असू शकते। धन्यवाद।